कादवा सहकारी साखर कारखाना विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न। 2500 वरून 3500 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता। काळाची पावले ओळखून निर्णय घेणं आवश्यक। चेअरमन श्रीराम शेट्टे। कादवा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेट्टे यांनी बदलत्या काळानुसार निर्णय घेणं आवश्यक असल्याचे सांगत कारखान्याच्या विस्तारीकरणाची गरज स्पष्ट केली। सध्या कारखान्याची 2500 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता असून ती वाढवून 3500 मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात येणार आहे। सुमारे 50 वर्षापूर्वीची जुनी यंत्रसामुग्री झाल्याने गाळप हंगामात तांत्रिक बिघाड निर्माण होत असून त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे। तसेच कमी गाळप क्षमतेमुळे ऊसतोड वेळेत पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने कमी कालावधीत अधिक गाळप करणं आवश्यक झालं आहे। श्रीराम शेट्टे यांनी सांगितलं की विस्तारीकरणासाठी शासनाच्या हमीची गरज नाही। यापूर्वी करण्यात आलेल्या विस्तारीकरण तसेच डिस्टर्ली प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड कारखान्याने केली आहे। नवीन विस्तारीकरणामुळे कमी दिवसात अधिक गाळप शक्य होणार असून भुस्याची बचत, उत्पादनातील कार्यक्षमता वाढ आणि साखर उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे। पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। विस्तारीकरणानंतर अधिक प्रमाणात मोलॅसिस उपलब्ध होणार असून इथेनॉल प्रकल्प वर्षभर चालवणं शक्य होईल। भविष्यात CNG प्रकल्प सुरू करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढवून एकरी उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचंही नमूद केलं। यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कादवा कारखान्याच्या प्रगतीचे कौतुक करताना कादवा कारखान्याचे नवीन पर्व सुरू झाला आहे। जिल्ह्यातील सहकारी तत्वांवरील हा एकमेव साखर कारखाना असून 1250 मेट्रिक टन क्षमतेवरून 2500 मेट्रिक टन आणि आता नव्याने 3500 मेट्रिक टन क्षमतेपर्यंत कामास भूमिपूजन कार्यक्रमाने सुरुवात झालेली वाटचाल उल्लेखनीय आहे। इथेनॉल प्रकल्पही सुरू आहे। काळानुसार बदल आवश्यक असून कारखान्याची वाटचाल राज्यासाठी आदर्शवत ठरत आहे। शेतकरी व कारखान्याच्या हितासाठी आवश्यक वीज, पाणी, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं सांगितलं। प्रारंभी मंत्री नरहरी झिरवाळ व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास कड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केलं। माजी संचालक संजय पडोळ यांनी मार्गदर्शन केलं तर आभार संचालक सुखदेव जाधव यांनी मानले। यावेळी माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, विश्वासराव देशमुख, अरुण मुळाने, सदाशिव शेळके, रामकृष्ण तिडके, साहेबराव पाटील, बाबूराव डोखळे, जयराम डोखळे, विष्णुपंत पाटील, हरीश नगरकर, अशोक वाघ, अशोक भालेराव यांच्यासह सर्व संचालक, सभासद, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठेवींचा ओघ सुरूच। इथेनॉल प्रकल्पाच्या उभारणीवेळी सभासदांना ठेवी ठेवण्याचे केलेले आवाहन मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलं आहे। आता 3500 मेट्रिक टन विस्तारीकरण प्रकल्पासाठीही सभासदांना ठेवी ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। अनेक सभासदांनी कारखान्याकडे ठेवी ठेवत सहकार्य केलं असून त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। ज्यांना शक्य असेल त्यांनी कारखान्याकडे ठेवी ठेवाव्यात, त्यावर नियमानुसार व्याज दिलं जाईल असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले। कारखान्यावर बोलावं असं नेमकं माझ्याजवळ आहे काय? त्यांनी जो काही मोठेपणा दिला, तुम्ही मंडळीनं ज्या पद्धतीनं मोठेपणा दिला, मी सर्वांचं मनापासून, संचालक मंडळाचं मनापासून आभार मानेन की आज माझ्या हस्ते या ठिकाणी विस्तारीकरणाचा भूमिपूजन सोहळा आपण साजरा केला। आणि त्यात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी आपल्या ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काय केलं, मला तर काही फारसं काही कारखान्यासाठी मी काही केलं आहे असं मला फार नाही माझ्याजवळ वेळचा, पण निश्चित भविष्यात देखील जेवढे दिवस आपले म्हणून आहेत त्यात कळत न कळत कारखान्याला कसा हातभार लागेल त्या दृष्टीने निश्चित प्रयत्न करत राहील। तर जसं ऊस म्हणला तर साहेबांनी सांगितलं पाणी, वीज आणि रस्ते ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कारखान्याचं नाव न घेता का होईना, मग भले आपण आपल्या आपल्या परीनं ज्या काही गाड्या, अगदी नामांकित गाड्या कदाचित नाशिक जिल्ह्यात सगळ्यात चांगल्या प्रतीच्या, चांगल्या कंडिशन म्हणजे चांगल्या कंपनीच्या गाड्या
साहेबराव तात्या आपल्या तालुक्यात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु जाळं आहे अजूनही बऱ्यापैकी खराब आहे. मी ऊसावर किंवा ऊसवाढीवर त्याच्यावर मी बोलणार नाही, परंतु निश्चितच जेणेकरून ऊस जवळून कसा येईल, त्याचे किलोमीटर कसे वाचतील, वेळेत कसा पोहोचेल, ह्या दृष्टीने रस्ते असतील, पुलाचा प्रश्न असेल तर जसं कुर्नोली ते चिंचखेड आम्हाला अनेक वेळा तो पूल दाखवला. अतिशय जवळचा प्रवास त्या ठिकाणी एकदम जवळचा आहे. मला वाटतंय तसे पूल करायला काही अडचण नाही, जेणेकरून त्यांना पुन्हा खडक सुकेना मार्गे येणं, त्याच्याऐवजी सरळ सरळ येणं म्हणजे त्या ठिकाणी एकदम सोपं होईल. नंबर 1चा श्रीराम शेट्टी चेअरमन असलेला माणूस आहे. सगळ्यांना घेऊन चालतो. कारखान्याची देखभाल इतक्या स्वतःची भाकर बांधून कायम कारखान्यावर आहे आणि सर्व अनुभव असल्यामुळे नियोजन फार चांगलं आहे. फार म्हणजे नियोजन येतं बोलणार नाही कोणी त्याच्या असे प्रत्येकाला ताबडतोब उत्तर मिळतं. फार इतका भारी माणूस आहे असा चेअरमन व्हावा असं आमचं मत कायम स्वरूपी. तुम्हाला कायम पाहिजे हो कायम चेअरमन आज पाहिजे. या ठिकाणी करत येतं. बाकीच्या गोष्टी कारखान्यावर उभी करावी लागतात आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी कारखाना करत आलेला आहे. कारखान्यातून या ठिकाणी विस्तारीकरण केलं, त्याचं कर्ज पूर्णपणे फेडलेलं आहे. या ठिकाणी डिस्टरी काढली, त्याच्याकरता जे कर्ज घेतलं ते पूर्ण फेटलं आणि मग ते फेटल्यामुळं या ठिकाणी विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या विस्तारीकरणामुळे या ठिकाणी जी डिस्टरी आहे ती फक्त सीझनपुरती आम्ही चालवत होतो, परंतु ती आता वर्षभर चालू आहे. इतकं मॉलेशियस या ठिकाणी आता निर्माण होईल, त्यामुळे डिस्टरी या ठिकाणी फुल सीझन चालेल. त्याचप्रमाणे CNG करण्याकरता आम्हाला या ठिकाणी प्रेसमोड पुरेसं नव्हतं, स्पेंट वॉश होता, परंतु पुरेसं प्रेसमोड नसल्यामुळं तो प्लॅन्ट व्हायबल होणार नाही ह्या भीतीपोटी आम्ही केला नाही. परंतु आता प्लॅनची या ठिकाणी विस्तारीकरण केल्यामुळं पुरेसं या ठिकाणी मॉलेशियस मिळेल, स्पेंट वॉश मिळेल आणि प्रेसमोडसुद्धा उपलब्ध होईल. त्याच्यातनं CNG करण्याचा सुद्धा संचालक मंडळाचा या ठिकाणी विचार आहे. हे सगळं काही करत असताना कारखाना हा काटकसरीने जर चालवला तरच आपण सभासदांना न्याय देऊ शकतो, कारण याच्या पलीकडे कारखान्याच्या हातात काहीच नाही. ऊसाचा भाव सरकार ठरवतं, या ठिकाणी इथेनॉलचे जर सरकार ठरवतं, कर्मचाऱ्यांचे पगार महाराष्ट्र सरकार ठरवतं. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या हातामध्ये काटकसरीनं कारभार करणे, कमीत कमी खर्चात साखरेचं पोतं बाहेर काढणं, या ठिकाणी स्टीम कंझम्पशन या ठिकाणी कमीत कमी आणणं, अशा पद्धतीचे जे आहे काही वाया जाणारी साखर रोखवणं, अशा ज्या काही बाबी आहेत ते आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आपण ते घेऊन या ठिकाणी विस्तारीकरण करून जास्तीत जास्त फायदा सभासदांचा कसा करता येईल त्या दृष्टीने या ठिकाणी निश्चित संचालक मंडळानं प्रयत्न केलेला आहे. त्याच्याकरता या ठिकाणी सभासद, संचालक मंडळ आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचंसुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी लागतं आहे. निश्चित हा प्रकल्प वेळेवर पूर्ण करून सभासदांना निश्चित आपण न्याय देऊ शकतो अशा पद्धतीची भूमिका मी माझ्या संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मानतो. आणि आज नामदार झिरवाळ साहेब, खासदार भगरे साहेब आणि असंख्य कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आणि आपलेसुद्धा पत्रकारांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार झिरवाळ साहेब, खासदार भगरे साहेब यांच्या शुभ हस्ते कारखान्याचे सर्व हितचिंतक, सभासद बांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये कादवा कारखान्याचा जो काही 2,500 कपॅसिटीचा कारखाना आहे तो 3,500 करण्याच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे. येणाऱ्या सीझनपर्यंत हे कामं पूर्ण करण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार आहे की जेणेकरून येणाऱ्या सीझनच्या अगोदर हे संपूर्ण कामं या ठिकाणी संपवावे अशा पद्धतीचं नियोजन प्लॅनिंग या ठिकाणी केलेले आहे.
आणि कोणाही एकाला या ठिकाणी टर्म्स बेसिसवर आपण काम न देता वेगवेगळ्या पार्ट्यांना मिलचं काम वेगळ्या पार्टीला, बॉयलिंगचं वेगळं, या ठिकाणी बॉयलरचं वेगळ्या पार्टीला, टीजी शेडचं वेगळ्या पार्टीला, अशा पद्धतीनं देऊन या ठिकाणी ती विभागणी केलेली आहे आणि त्याची नियोजन प्लॅनिंग पूर्णपणे या ठिकाणी केलेले आहे. अलीकडे कुठल्याही शेतमालाला मार्केट नाही आणि बरेचसे शेतकरी या ठिकाणी ऊसाकडे येऊ पाहत आहेत, परंतु आपला प्लॅन छोटा असल्यामुळे आपण वेळेच्या आत त्यांचा ऊस तोडू शकत नाही आणि म्हणून बरेचसे शेतकरी या ठिकाणी नाराज होते का जर लवकर तुम्ही ऊस तोडला तर आम्ही उत्सुक आहोत. प्लॅन छोटा असल्यामुळे आपण तो त्यांना वेळेवर तोडू शकत नव्हतो, कारण सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्याला बाहेर या ठिकाणी प्रचंड ऊस जो मिळतो तो सुरुवातीचा 1-1.5 महिनाच मिळतो, त्याच्यानंतर तो मिळत नाही आणि म्हणून तो आणताना आपले जे काही सभासद आहे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होत होता. तो होऊ नये, तो दूर करण्याकरता या ठिकाणी धाडसानं या ठिकाणी आज आम्ही हा संचालक मंडळानं निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी मला संचालक मंडळ या ठिकाणी खांद्याला खांदा लावून करणार आहे. या ठिकाणी जे काही सभासद आहेत ते वेळच्या वेळ या ठिकाणी जो काही चौथाईचा हिस्सा आहे तो सुद्धा या ठिकाणी तो कारखाना सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक.